शेतकरी मित्र, आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपण आज संध्याकाळी व्हिडिओ करायला होतं. ह्याचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की सोयाबीन ही आपण मालविका जी आपली विगर बायोटेक ह्या कंपनीची जी सोयाबीन आहे ही आपण पेरली पाहिजे. आज आमच्या इथं 3.5 एकर आपण सोयाबीन पेरणी केली होती. इथं हे सगळे आमच्या गावातले माणसं आहेत. हे माणसंसुद्धा तुम्हाला म्हणजे ह्याच्यात एकही शब्द खोटा सांगणार नाही मी. हे सगळे आमच्या गावातले माणसं आहेत आणि ह्या सोयाबीनचे व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी टाकलेले आहेत. ते मागच्या तुम्ही मागं जर गेले आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ते लक्षात येते. तर मित्रांनो, आपण ह्या सोयाबीनचे व्हिडिओ आपण ड्रोनने फवारणी करताना व्हिडिओ घेतले होते, खत टाकताना, पेरणी करताना. आणि सोयाबीनची विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, सोयाबीनची आपण ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस आपण 2 फूट बाय 10 इंच 2 फूट बाय 10 इंच अशा पद्धतीमध्ये आपण पेरणी केली होती. तर आज आपण मळयंत्रामधून सोयाबीन काढलेली. हे इथंच आपलं मळयंत्र आहे. इथं आता इतक्यात मळयंत्रातून सोयाबीन काढलेली आहे आणि मळयंत्रावर काम करणारी माणसं आपल्या सोबत आहेत. मला आता त्यांना पैसे द्यायचे तर पैसे द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळं एकही कट्टा त्यांच्यासमोर मला शिल्लकही सांगता येणार नाही आणि ते कमी घेणार नाहीत. तर त्यांना आपण विचारू की किती कट्टे सोयाबीन झाली म्हणून. किती कट्टे सोयाबीन झाली आपली? 71 कट्टे सोयाबीन झाली 3.5 एकरमध्ये. म्हणजे 3 एकरला 10 गुंठे जमीन कमी असताना पण ह्या रानामध्ये आपली 71 कट्टे झालेले आहेत. इथं सोयाबीन आपले हे कट्टे भरलेले आहेत आणि बाकीची सोयाबीन आपण इथं सोडलेली आहे. थोडीशी सोयाबीन थोडी ओलसर होती, आपल्याला सोयाबीन ठेवायची आणि ठेवल्याच्या नंतर सोयाबीन खराब होऊ नये म्हणून आपण थोडीशी हिला ऊन देऊन सोयाबीन घरी नेऊन ठेवणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या पद्धतीमध्ये आपण सगळं सोयाबीनचं नियोजन काय काय केलं होतं, फवारणी कशी केली ती, खत कोणतं टाकलं होतं, हे मी सगळं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पण आज मी तुम्हाला एक वेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता की शेवटपर्यंत जे आम्हाला किती सोयाबीन होईल हे मी तुम्हाला सांगेन. तर आज मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि 71 कट्टे आपल्याला सोयाबीन झालेली आहे. तर एक कट्टा 60 ते 65 किलोच्या मध्ये भरत असतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.